ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात उद्या राष्ट्रवादी दादा गटाचं चिंतन शिबिर आहे आणि या चिंतन शिबिराची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। एक दिवसापूर्वीच काही निवडक पदाधिकारी जे आहे ते नागपुरात दाखल झालेले आहे। आज सायंकाळी उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी येणार आहेत। आज दुपारपर्यंत छगन भुजबळजी नागपुरात येणार आहे। सर्व प्रमुख नेते या ठिकाणी येणार आहे। जवळपास 500 पेक्षा जास्त जणांना या चिंतन शिबिराचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं हे चिंतन शिबिर दादाचं विदर्भात नागपुरात होतं आहे। सुरेश घुलेजी आपल्यासोबत आहे, प्रदेश उपाध्यक्ष पुण्यावरून आलेले आहे शिबिरासाठी। सर काय सांगणार, काय उद्देश आहे शिबिराचा? विदर्भामध्ये नागपूर हे महत्त्वाचं शहर आहे आणि या ठिकाणी पक्षाचं संघटन बळकट व्हावं या एकमेव उद्देशाने या ठिकाणी एक दिवसाचं चिंतन शिबिर घेतलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं जनसंवाद आणि परिवार मिलन असे 2 कार्यक्रम सुरू केलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासूनच त्याची सुरुवात झालेली आहे आणि हे शिबिर एक दिवसाचं शिबिर उद्या 9 वाजल्यापासून सुरू होणार आहे, सायंकाळी 6 वाजेपर्यंत। उभ्या महाराष्ट्रातून 550 निमंत्रित लोक या ठिकाणी येणार आहेत आणि या सर्व चिंतन शिबिरामध्ये विदर्भातील आणि नागपूरमधील पक्षाची संघटना बळकट करणं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। कार्यकर्त्यांना शक्ती देणं, कार्यकर्त्यांना शक्ती देणं हे त्या पाठीमागचा उद्देश आहे। तसं पाहिलं तर नागपूर आणि विदर्भ म्हणलं की भाजपचा गड आहे आणि या गडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठेतरी मजबूत करावी हा हेतू या ठिकाणी आहे आणि या उद्देशाने हा एक दिवसाचं चिंतन शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांचं मार्गदर्शन होणार आहे आणि संघटनात्मक बांधणीसाठी हे सर्वच जण या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत। अजितदादांच्या वेगळे झाल्यानंतर पहिलं चिंतन शिबिर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे वेगळे झाल्यापासून हे पहिलंच शिबिर आहे। पहिलं चिंतन शिबिर आणि तेही भाजपचा गड असलेला विदर्भ नागपुरात होत आहे। विदर्भात संघटन मजबूत करण्याचा प्रमुख उद्देश राष्ट्रवादीचा आहे। आगामी काळात नागपूर महानगरपालिका निवडणूकही डोळ्यासमोर आहे। सध्या नागपूर शहरामध्ये राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही, विदर्भातही फारशी ताकद नाही। अशा परिस्थितीत या भागामध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी एक दिवसाचं चिंतन या ठिकाणी केलं जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।